नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळाची खीर करणार आहोत. त्यासाठी छोटी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेत. तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. खीरीसाठी बासमती, आंबेमोहर, इंद्रायणी अशा प्रकारचा सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खीरीची चव खूप छान लागते आणि खीरीला छान सुगंध येतो. जर तुमच्याकडे यापैकी कोणता तांदूळ नसेल तर तुम्ही रोजच्या वापराचा तांदूळ घेऊ शकता. 5 काजू, 5 बदाम याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 चमचा चारोळी घेतलेली आहे. 10 ते 12 मनुके घेतलेत. 3 चमचे खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये छोटा अर्धा चमचा साजूक तूप टाकते. तूप गरम झाले ड्रायफ्रूट्स टाकूया. मंद गॅसवर 1 मिनिटभर ड्रायफ्रूट्स परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स परतून घेतल्याने छान कुरकुरीत होतात. खीरीची चव छान लागते. ड्रायफ्रूट्स खूप लाल नाही करायचे. 1 मिनिटभर परतून घेतले. आता मी हे काढून घेते. ड्रायफ्रूट्स काढून घेतलेत. त्याच कढईमध्ये आपण तांदूळ परतून घेऊया. धुतलेले तांदूळ टाकते. मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं तांदूळ परतून घेऊया. तांदूळ तुपात परतून घेतल्यामुळे खीरीला खूप छान चव येते. 2 ते 3 मिनिटं तांदूळ परतून घेतलेत. तांदळाचा रंग बदलला आहे. आता मी हे तांदूळ काढून घेते. कढईमध्ये थोडं साजूक तूप टाकते. याच्यामध्ये मनुका टाकूया. मनुका 1 मिनिटभर परतून घेऊया. मनुका छान परतल्या गेल्यात. आता मी ह्या काढून घेते. भाजून घेतलेले तांदूळ थंड झालेत. आता हे तांदूळ मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते. ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतले होते. याच्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकूया. एक चिमूटभर मीठ टाकते. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव छान लागते. सर्व मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या करून घेते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे. कुकर थंड झालाय. भात काढून घेतलाय. भात छान शिजलाय. आता हा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. ओलं खोबरं टाकते. 2 चमचे पाणी टाकते. वाटून घेऊया. मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलंय. अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचंय. हे वाटताना मी याच्यामध्ये 2 चमचे पाण्याचा वापर केलाय. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता. खीर करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये अर्धा लिटर दूध टाकते. दूध मी तापवून घेतलेलं आहे. दूध साईसकट टाकूया. दुधाला छान उकळी आली आहे. याच्यामध्ये तांदळाची पेस्ट टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. भाताच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. 2 चमचे पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय ते टाकूया. मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं खीर चांगली उकळून घेऊया. खीर अधूनमधून ढवळत राहायची आहे, नाहीतर ती खाली लागू शकते. खीरीला छान उकळी आली आहे. याच्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकते. मिक्स करून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूया. मनुके टाकूया. छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर. थोडंसं जायफळ किसून टाकूया. जायफळ ऐनवेळी किसल्याने त्याची चव खूप छान लागते. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स झालंय. मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं खीर उकळून घेऊया. मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं खीर छान उकळली आहे. छान झाली आहे खीर आपली. ही खीर थोडी पातळच ठेवायची. थंड झालं की घट्ट होत जाते. आपली खीर तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते. खीर बाउलमध्ये काढून घेऊया. सर्व खीर बाउलमध्ये काढून घेतली आहे. थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया. आपली खीर तयार झाली आहे. पितृपक्षामध्ये तांदळाच्या खीरीला खूप महत्त्व असते. श्राद्धाच्या ताटामध्ये तांदळाची खीर ठेवली जाते. तांदळाची खीर प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. अशी खीर आपण इतर सणावाराला बनवू शकतो. घरगुती साहित्यातून होणारी आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.